मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करतो. आपण गप्पा मारणार आहोत आज महाराष्ट्राच्या जे विधानसभेचं आणि एकूणच विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनात झालेल्या गदारोळाबाबत, त्याच्या एकूणच दर्जाबाबत, त्यात झालेल्या चर्चेबाबत आणि एकूणच या सगळ्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या विविध मुद्द्यांबाबत, विविध प्रश्नांबाबत. झालंय काय की गेल्या अनेक वर्षांमध्ये जी परंपरा आहे विधिमंडळाची, की विधिमंडळामध्ये कुठल्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे, विधिमंडळामध्ये कुठला स्तर राखला गेला पाहिजे भाषेचा, तो या वेळेला राखला गेल्याचं दिसत नाही. अनेकांची टीका टिप्पणी आणि अनेकांची मतमतांतर याबाबत आपल्याला ऐकायला वाचायला पाहायला मिळत आहेत. याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांच्याशी. शिवाजीराव, या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. शिवाजीराव, मी तुम्हाला पहिल्यांदाच विचारू इच्छितो की सध्याच्या ज्या अधिवेशनामध्ये गाजला सगळ्यात आधी मुद्दा तो चित्रा वाघ, जे की भाजपचे आमदार आहेत, आणि अनिल परब, जे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्यामधल्या जुगलबंदीनं आणि दोघांची ही भाषा आणि या एकूणच सगळ्या विषयावरती चर्चा झाली, मतमतांतर झाली, वेगवेगळी टीका टिप्पणी ऐकायला आली. नेमकं प्रकरण काय, नेमका कुठल्या प्रकरणावरून दोघेही भडकले आणि एकमेकांवर आगपाखड केली? याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. काय झालंय की एकंदरीत आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे भाषेचा स्तर काय राहिलेला आहे, एकंदरीत त्या दोघांमधलं प्रकरण नेमकं काय आहे याच्या खोलात जाण्यापेक्षा मला असं वाटतंय तो त्यांच्या भाषेचा जो स्तर आहे तो किती खालवला. एकंदरीत दोन्ही विधिमंडळाची दोन्ही सभागृह आपण लक्षात जर घेतली तर आपल्याला काय तिथं दिसतंय, एकंदरीत ही यांची भाषेची जी पद्धत आहे, जी पातळी आहे, एकंदरीत त्यांची देहबोली आहे आणि एकंदरीत बोलण्याचे जो आविर्भाव आहे, हे सगळं पाहता हे विधिमंडळ नाही, हे बिग बॉसचं घर आहे असं वाटायला लागलंय. कारण काय माहितीये का, बिग बॉसच्या घरामध्ये आपण पाहतो, कारण तिथं काही प्रकार एक स्वैर बोलणं चालणं असतं, स्वैर देहबोली राहते, एकंदरीत ते निदान एडिट तरी होत आहे आणि लोकांसमोर येत आहे. परंतु त्या बिग बॉसच्या घरामध्ये एकंदरीत काय होतंय, जे कंटेस्टंट म्हणजे जे सदस्य असतात ते काय करतायत, त्यांचा रोल काय, त्यांची भूमिका एकच असते की आपल्या बिग बॉसला खुश करायचं. विधिमंडळात आपण काय पाहतो, कमी अधिक फरकानं तेच पाहतोय की आपल्या बिग बॉसला खुश करण्यासाठी अक्षरशः भाषेचा स्तर इतका खाली घालवलेला आहे या मंडळींनी, या सन्माननीय सदस्यांनी. खरं तर ही लोकशाहीची एकंदरीत चेष्टा आहे आणि विधिमंडळाचं कामकाज कसं नसावं तर महाराष्ट्राचं जे सध्या जे चाललेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, हे असं नसावं. तिथे चर्चा नाही, तिथे गोंधळ आहे, तिथे मुद्दे नाही, तिथे गुद्दे आहे. एकंदरीत सगळाच गोंधळ आहे, सावळा गोंधळ आहे एकंदरीत त्या चर्चेच्या अनुषंगाने. आणि एक थोडासा मस्तवालपणा, मदमस्तता असं साधारणपणे तिथे दिसतं. वास्तविक अनिल परब आणि चित्राताई वाघ यांच्यामध्ये जो संघर्ष झाला तो मुद्दा कुठलाही असो, परंतु तो मुद्दा ज्या थराला गेलेला आहे तो ना अनिल परबांना शोभणारा आहे, ना चित्राताई वाघ यांना शोभणारा आहे एक महिला सदस्य म्हणून, असं मला इथं खेदाने म्हणावंसं वाटतं. आणि हे बिग बॉसचं घर झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. बिग बॉसचं घर झालं सारखीच चित्र निर्माण झालं. आणि याला दुसरी एक उपमा देता येईल की नळावरची जी भांडणं काही वर्षांपूर्वी पाहायला मिळायची, अजूनही महाराष्ट्राच्या काही भागामध्ये नळावरची अशा पद्धतीनं, कारण एकदा पाणी येतं आणि ते ठराविक काळ पाणी येतं आणि तिथं जिथे ज्या पद्धतीनं भांडणं होतात, मी पुढे की तू पुढे, तशा पद्धतीची तितक्या खालावलेल्या स्तराची भांडणं झाल्याची भावना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची सध्या आहे. मग ते कुठल्या पक्षाचे आमदार आहेत, कुठल्या पक्षाचे नाहीत, हा भाग दुय्यम आहे. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा गौण मुद्दा आहे. पण या ठिकाणी आणखी एक मुद्दा मला विचारावा वाटतो शिवाजीराव, की या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्यानं की सत्ताधारी पक्षांनीच अनेकदा या अधिवेशनामध्ये आंदोलनं केल्याचं किंवा विरोध केल्याचं प्रकर्षानं पुढं आलंय. हे गेल्या अनेक वर्षांची परंपरा अशी आहे की साधारणपणे विरोधक कामकाज बंद पाडतात विधिमंडळाचं. परंतु यावेळेला मात्र थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि त्यात हा घसरलेला भाषेचा स्तर. या सगळ्याविषयी काय सांगाल? निश्चितच आपण ज्या पद्धतीने म्हणालात, एकंदरीत भाषेचा स्तर खालावलेला आहे आणि विधिमंडळाचं कामकाज कोणी बंद पाडलं हा इतिहास काय सांगतो, साधारणपणे विरोधक ह्या पद्धतीत पुढे असायचे. ह्यावेळी आपल्याला चित्र उलट दिसतंय. हे काय आहे, एकंदरीत मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे की बिग बॉसला खुश करण्यासाठी काही दलबदलू जी मंडळी आहेत
वास्तविक ज्यांचं या हम्म, पक्षातून त्या पक्षात ज्या कोलंट्या उड्या मारलेल्या आहेत त्या मंडळींनी, ते हम्म, मंडळी बघा आघाडीवर आहे. हे महाराष्ट्राच्या नजरेत येत नाही हम्म. का? निश्चित येत आहे. काही वर्षांपूर्वी किंवा खरंय. नजीकच्या काळामध्ये निवडणुकीच्या अगोदर ज्यांनी ज्या मंडळींनी दल बदलले, पक्ष बदलले, ते बिग बॉसला खुश करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करताना हे सगळं दिसतंय. आता वास्तविक अ, हम्म, विरोधकांना इथे आपलं म्हणणं मांडायला पुरेसा वेळ दिला जातोय का? दुर्दैवाने असं दिसतंय हम्म, चित्र, की तिथे विरोधकांना हम्म, पुरेशी संधी दिली जात नाही. वास्तविक सभापती, हम्म, उपसभापती दोन्ही सभागृहांचं आपण बोलूया, तर दोन्ही सभागृहात साधारणपणे कमी अधिक फरकाने तेच चित्र आहे. विरोधकांचा आवाज हम्म, दाबला जातोय की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. अक्षरशः देहबोली अशी हम्म, हम्म, विचित्र आहे, की एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवराळ भाषा वापरणे, हम्म, टिंबटिंबची अवलाद आहे, हम्म, अशा पद्धतीने बोलणे, किंबहुना तू माझ्याकडे बोट करू नको किंवा अरे-तुरेतली भाषा, मी हम्म, तुझा हात हम्म, बोट तोडून टाकीन, हे माझ्याकडे पाहतो काय? म्हणजे ही एकेरीतली भाषा आहे. चित्राताई वाघ सारख्या एका म्हणजे राजकारणातलं त्यांचं वय बरंच आहे. जरी विधिमंडळातलं हम्म, त्यांचं वय अगदी थोडं असलं, तरी त्यांचं राजकारणातलं वय बऱ्यापैकी आहे. परंतु त्या काय म्हणाल्या, हम्म. असे तुमच्यासारखे 56 जण मी पायाला बांधून फिरते. वास्तविक एका हो, महिलेने हो. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हेच मुळात क्लेशदायक आहे. हम्म, एका महिलेला हे शोभत नाही. हम्म, हम्म, म्हणजे चित्राताई वाघ यांचं आपण आदर हम्म, ठेवून हम्म, आपण बोलावं, की चित्राताई तुम्हाला हे नाही शोभत. आणि त्याच्यानंतर मग अनिल परबांनी हम्म, हम्म, पातळी सोडली. ते म्हणले ते 56 लोकांची नावं सांगा. आता ही चर्चा हम्म, महाराष्ट्राच्या विधानसभेत, ही विधिमंडळात ही अपेक्षित आहे का? निश्चितच अपेक्षित नाही. हम्म, वास्तविक ह्या हम्म, हम्म, विधिमंडळाला, ह्या एकंदरीत दोन्ही सभागृहांना वारसा कोणाचा आहे? वारसा जर पाहिला, अलीकडचाच पाहू, अगदी यशवंतराव चव्हाण, शरद हम्म, हम्म, पवार वगैरे हे सोडून द्या, ते पुढचं. तर हम्म, मला असं हम्म. वाटतं गोपीनाथ मुंडे, अ, गोपीनाथ मुंडे असतील, किंबहुना विलासराव. अलीकडे आर.आर. राभा असतील किंवा जयंत पाटील असतील, हम्म, दिलीप वळसे पाटील असतील किंवा ही मोठी नावं आहेत. मोठी नावं आहेत हम्म, त्याच्या हम्म, पाठीमागे. अगदी हम्म, हम्म, विरोधात असताना देवेंद्र फडणवीसांचं पण नाव त्या लेवलनी आपल्याला त्या पातळीवरती यांच्या बरोबरीने आपल्याला घ्यायला लागेल. परंतु हा दर्जा गेला हम्म, कुठं? हम्म, हा दर्जा गेला कुठं? हा दर्जा आता आपल्याला सापडत नाही. एकंदरीत शिवराळ भाषा, हम्म, एकेरीतली भाषा, नळावरची भाषा, म्हणजे त्याच्यामध्ये हम्म, महिलाही आघाडीवर आहे हे विशेष वाटतं. म्हणजे हे अतिशय क्लेशदायक आहे. हम्म, खरं तर सभागृहामध्ये हम्म, पुरुष सभासद आणि महिला सभासद असताना एका महिलेविषयी किंवा एका महिलेने एका पुरुष सभासदाविषयी असं काही अर्वाच्य पद्धतीने बोललं जात असताना खरं तर महिला सभासदांनी पुढे यायला पाहिजे. महिला सदस्यांनी पुढे यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे. पक्षभेद विसरून हे सगळं सांगायला पाहिजे. काय सांगायला पाहिजे? की खरंय. तुमची भाषा, हम्म, देहबोली सुधारा. महिला ह्या सभागृहात हम्म, हम्म, सन्माननीय सदस्य आहेत, त्यांचा अवमान करू नका. खरं तर पक्षभेद विसरून सर्व महिला सदस्यांनी एकत्र यायला हरकत नव्हती. परंतु दुर्दैवाने हे हम्म, आपल्याला इथं दिसलेलं नाहीये. म्हणजेच महा अधिवेशन कसं असू नये, तर आता चाललेलं अधिवेशन जे आहे हम्म, अर्थसंकल्पीय अधिवेशन असं असू नये. ही लोकशाहीची हम्म. 100% क्रूर चेष्टा आहे, असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. ही लोकशाहीची पूर्ण क्रूर चेष्टा आहे असं मला वाटतंय आणि हे स्वाभाविकच आहे. त्याचं कारण असं की हे कुणाच्याही तोंडून त्यात महिला पुरुष असा भेद करण्यापेक्षाही कुणाच्याही तोंडून कारण मुळातच विधानसभा आणि विधान परिषद ही दोन सभागृह विधिमंडळाची असतात. त्यात विधान परिषद हे उच्च सभागृह मानलं जातं आणि उच्च असो अथवा खालचं सभागृह असो कुठलंही सभागृह असलं तरी विधिमंडळ आहे. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलेलं असेल तर तुम्हाला तुमच्या भाषेचा स्तर तुम्ही एक जनमानसामध्ये उच्च प्रतिमा असलेली मंडळी असतात ना. कारण निवडून लोक देतात याचा अर्थ असा की तुमची प्रतिमा आमच्यापेक्षा उच्च आहे. तुम्ही आमच्यापेक्षा उच्च दर्जाचे आहात असं आम्ही नकळतपणे मतदान करताना जाहीर केलेलं असतं. याची बूज कुठेही हे उमेदवार किंवा हे आमदार किंवा लोकप्रतिनिधी पाळताना सध्या दिसत नाही असं दिसतंय. हे एकूणच रस्त्यावर जसं हे तू माझ्याकडे पाहिलं का बोर्ड दाखवू नको किंवा मी एवढे पायाला बांधून फिरते किंवा मग किती जण आहेत ते दाखवा वगैरे या सगळ्याच गोष्टी एकूणच स्तर ढासळल्याची आणि एक वैचारिक पातळीच ढासळल्याची निदर्शक आहेत. हे अगदीच बरोबर आहे. तुम्ही आता एक फार महत्वाचं वाक्य वापरलं शिवाजीराव की विरोधकांना देखील बोलण्यासाठी कितपत वेळ दिला जातो हे जरा शंकेची पाल आहे आणि त्या दृष्टीने देखील हे अधिवेशन फारच गांभीर्याने घेण्याची निश्चितच गरज आहे लोकशाही दृष्टीनं. या निमित्ताने मला एक तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो. विरोधी पक्ष नेते पदाची निवड या अधिवेशनामध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र ती अद्याप झालेली नाही आणि कालच्या
देवेंद्रजींच्या वक्तव्यातनं देखील तशी होईल अशी शक्यताही वाटत नाही. काय म्हणाल याविषयी? एकंदरीत ह्या दोन्ही सभागृहांचं हे तसं अपयश आहे. हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक हे सगळंच एकंदरीत जी गोळाबेरीज आपण जे पाहतो, खरं तर ही वैचारिक बैठक नसलेल्याचं द्योतक आहे. आणि एकंदरीत कुठंतरी हे भरकटलेली अवस्था साधारण महाराष्ट्रीय राजकारणाची साधारणपणे याच्यामध्ये दिसते. अर्थात याच्यात अपयश कोणाचं आहे, काय आहे, त्यापेक्षा आपल्याला एकमेकावर दोष देण्यापेक्षा मला इथं म्हणावंसं वाटतं की तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात जे अटी आणि शर्ती किंबहुना जो प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने तुम्ही चाललात का? तर विरोधी पक्ष नेत्याची जर म्हणजे तुम्ही जर निवड करू शकत नसेल तर हे तुमचं अपयश आहे ना. हे चुकीचं आहे. म्हणजे हा पायंडा तुम्ही मोडून काढलाय. अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु तुमचा एक सत्तेचा मस्तवालपणा म्हणा किंवा विरोधकांचा आवाज दाबायचा म्हणा किंबहुना कदाचित विरोधक स्वतःचं अस्तित्वही विसरले असेल कारण म्हणजे शंका घ्यायला इथे जागा आहे की त्यांच्या हाताच्या बोटावर मोजणे इतके सदस्य आले आणि सत्ताधाऱ्यांचं असं झालंय की ते इतके मासमध्ये निवडून आलेत, इतके मोठ्या पद्धतीने निवडून आलेत की दोघांनाही आपापला रोल थोडासा विचित्र पद्धतीने ते हँडल करतायत की काय असं मला वाटून जातं इथे. खरं आहे, वेगवेगळ्या पद्धतीचा रोल प्रत्येक जण निभावतोय का अशी शंका यायला वाव आहे. परंतु भास्कर जाधव म्हणाले की जर सत्ताधाऱ्यांकडे इतकं प्रचंड बळ आहे तर विरोधी पक्षनेतेपद निवडायला काय हरकत आहे, कशासाठी घाबरतायत? तुमचं मत काय? भास्करराव जाधव जे काही म्हणाले ते खरं तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सगळ्या मनावर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन किंबहुना तो सभागृहाचा प्रोटोकॉल तो पाळायलाच हवा. परंतु दुर्दैवाने इथं पाळला गेलेला नाहीये. सभागृह विचित्र दिशेने कसं चाललंय? सभागृहात विषय कोणते आले? औरंग्याचा विषय आला. तो वास्तविक आवश्यकता नसताना आला. तो विषय वेगळाच आहे. खरं तर सभागृहात इतकं दीर्घकाळ चर्चेचा तो विषय नाहीये. त्या औरंग्याची कबर काढायची नाही काढायची हा स्वतंत्र मुद्दा आहे. तो कोरटकर, तो सोलापूरकर हे जर विचित्र बोलत असेल त्यांना चापकानी फटके मारलेच पाहिजेत. त्याच्याबद्दल वाद असायचं काहीच कारण नाही. परंतु हे विषय किती चघळणार तुम्ही तिथे? दिशा सालियांचा विषय तो 5 वर्षापूर्वीचा विषय ठीक आहे. त्याच्यात कोर्टात ज्या काही गोष्टी आहेत त्या पण होऊन जातील. परंतु हे तुमचे मुद्दे आहेत का? खेदाने सर असं म्हणावंसं वाटतं. महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. परंतु याच्यात महाराष्ट्र नाहीये. महाराष्ट्र यामध्ये हरवलेला आहे. काय आहे असं का म्हणावंसं वाटतं? कारण मुद्दे भरकटलेले आहेत. ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा, बेरोजगारीचा, औद्योगिकरणाचे हे मुद्दे आहेत का? शेतकऱ्यांचे आज जटिल प्रश्न आहेत काय? दुधाचा भाव, सोयाबीनचा भाव किंवा इतर ज्या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत, पीक विम्याचे असतील किंवा इतर काही. बेरोजगारीचा जटिल प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे. इथं परकीय गुंतवणुकीचे काही विषय आहेत का? त्याच्यावर तुमची चर्चा झालेली आहे का? शैक्षणिक सुधारणेच्या संदर्भात तुमची काही चर्चा झालेली आहे का? वेगळं काय आहे का तुमच्याकडे इथं आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून जनतेला देण्यासारखं तुम्ही काय दिलेलं आहे? याच्यावर तुम्ही प्रकाश टाका ना. दुर्दैवाचा भाग आहे. खरं तर म्हणजे इतकी वैचारिक बैठक असलेली ती दोन्ही सभागृह आपण पूर्वी पाहत आलेलो आहेत. दुर्दैवाने यावेळी त्याचा अभाव आपल्याला दिसलेला आहे आणि एकमेकांवरती धावून जाणे, एकमेकांवरती गलिच्छ आरोप करणे, भाषेचा स्तर घालवणे आणि एकमेकाला उखडून टाकण्याची भाषा बोलणे किंबहुना विरोधक म्हणजे तो वैयक्तिक विरोध आहे अशाच पद्धतीने ते एकमेकांशी बोलतायत. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? इथं पुन्हा एकदा आपल्याला असं म्हणावंसं वाटतं. वास्तविक देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खरं तर त्यांच्याकडून एवढी अपेक्षा असताना आणि ते एक कॅप्टन असताना त्यांच्याकडून खरं तर अपेक्षा आहेत. ह्या सभागृहाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांचं आहे. त्यांच्या बरोबरीनं एकनाथ शिंदे यांचं आहे. तसेच अजितदादांचं आहे. परंतु अजितदादा सुद्धा असं म्हणतात की किती टाळकी आहे तुम्ही? 20, 15, 10. अरे टाळकी सन्माननीय सदस्यांना तुम्ही जर टाळकी म्हणत असाल तर हे संतापजनक आहे एकंदरीत. खरं तर अजितदादांकडनं पण ती अपेक्षा नाहीये. कारण ते ज्यावेळी सभागृहात बोलत असताना सन्माननीय सदस्य असा ते उल्लेख करतात. परंतु अशी जीभ घसरतेच कशी? एकंदरीत खेदाने असं म्हणावं वाटतं अर्थसंकल्पीय अधिवेशन महाराष्ट्र राज्याचं सुरू आहे. पण त्यातून महाराष्ट्र हरवलेला आहे. खरंय. फार जिव्हारी लागणारं वाक्य तुम्ही उच्चारलं की महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, पण त्यात महाराष्ट्र कुठेच दिसत नाही. कारण आपल्यासारखी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यात उपस्थितच होत नाहीयेत. आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला हवे असलेले मुद्दे तडीसच जात नाहीयेत, निकालीच निघत नाहीयेत. मग ही अधिवेशने बोलवायची कशाला? सध्या माझ्या माहितीप्रमाणे एक आकडा असा माझ्या माहितीतला असा आहे की
अधिवेशनाच्या प्रत्येक सेकंदाला साधारणतः 6,000 ते 7,000 रुपये आपल्या खिशातले खर्च होतात. म्हणजे आपल्या तिजोरीतले खर्च होतात. एवढा जर खर्च होत असेल, तर महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न त्यात कितपत तडीस जातात, हा निश्चितच शंका घ्यायला वावा. आणि या अधिवेशनात तर ते चर्चेला गेलेच नाहीत. औरंग्या काय किंवा दिशा सालियान काय, ही काही सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न नव्हेतच. किंवा अशा पद्धतीची घसरलेली जी काही भाषा आहे, ही देखील सर्वसामान्यांना अपेक्षित निश्चितच नाही. त्यामुळे भाषेचा स्तर घसरतोय इथपर्यंत हा मुद्दा नाहीये. याच्या पुढे मुद्दा गांभीर्याचा असा आहे, की आपल्या खिशातनं, कराच्या रूपानं आपल्या खिशातनं जे पैसे जातात, यांच्यावर उधळले जातात. यांच्यासाठी एसी व्यवस्था, विधिमंडळ अधिवेशनं, त्यांच्यासाठी बाकी सर्व पंचतारांकित व्यवस्था, ही जी केली जाते, ही सर्वसामान्यांच्या कराच्या पैशातनं केली जाते. याचा जाब सर्वसामान्य जनतेनं कधीतरी विचारला पाहिजे, की आणि अधिवेशनांना अशा पद्धतीने एक शिस्त लावली पाहिजे. कुणी काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं, याला एक प्रोटोकॉल ठरलेला आहे. तो प्रत्येकाने पाळायला शिकला पाहिजे. शिवाजीराव, फार अतिशय मुद्देसूद तुम्ही मांडणी करताय. मला थोडं पुढे जाऊन विचारायला आवडेल, की हे सगळे मुद्दे भरकटवण्यामागं कुठल्या राजकीय पक्षाचा काही राजकीय हेतू आहे का? शंका घ्यायला निश्चित वाव आहे इथे. कारण ज्यावेळी सत्ताधाऱ्यांकडे मजबूत संख्याबळ असताना, सभागृह अतिशय एका दिशेने आणि विधायक दिशेने आपण जर चालवू शकत असताना, त्यांचा एवढा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे संख्याबळाच्या आधारे आहे. परंतु हे भरकटलेलं एकंदरीत त्यांचं जहाज आहे असं मला वाटतं. त्यात भाजपा भाजपाचा उल्लेख करावा लागेल, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही उल्लेख करावा लागेल. वास्तविक एवढं मजबूत संख्याबळ असताना आणि तुमच्याकडनं महाराष्ट्रीय जनतेची सगळी अपेक्षा असताना, की एकंदरीत आता तुम्हाला विरोधकांची म्हणजे दखल त्या लेवलला घ्यायची हे नाहीये. तुम्ही निर्णय एकदम योग्य पद्धतीने आणि प्रभावीपणे आणि जलद गतीने राबवू शकता. परंतु होतंय काय, हे तुम्ही हे न करता बाकीच मुद्द्यांना महत्व देताय असं एकंदरीत वाटतं. याला दोषी आहेत हे लोक. एकंदरीत सत्ताधारी हा दोष जो जातो हा सत्ताधाऱ्यांकडे जातो, निश्चितच जातो, की जी अपेक्षा यांच्याकडनं नाहीये. त्यामुळं खरं तर विरोधकांना इथे नाव ठेवण्यासारखं काही परिस्थिती नाही. ते त्यांचं काम करतायत. एकंदरीत त्यांना उशिरा का होईना पण जाग आली. 100 दिवसानंतर अधिवेशनात त्यांना जाग आली. त्यांना विरोध कोणत्या कोणत्या पातळीवरती त्यांना तो करायचा आहे, किंवा कुठल्या मुद्द्याच्या अनुषंगाने करायचा आहे, थोडंफार त्यांना इथं जाणवतंय की ते कुठले मुद्दे घेऊन जात आहेत. परंतु तेही भरकटतायत. सत्ताधारी तर भरकटतायत निश्चितच, परंतु विरोधकही भरकटतात. परंतु हा सगळा जो दोष आहे, प्रबळ सत्ताधारी असताना, प्रबळ संख्याबळ असताना, खरं तर ह्या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांचं काम आहे की सभागृहाला दिशा देणे आणि महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावणे. दुर्दैवाने तसं होत नाही. दुर्दैवाने तसं होताना दिसत नाहीये. कारण या पाठीमागे सत्ताधारी पक्ष सध्या प्रचंड प्रबळ आहे. 3 घटक पक्षांचं बनलेलं हे सरकार जे आहे, त्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे. आणि असं असताना महाराष्ट्रातले जे जटिल प्रश्न आहेत, की जे बहुमतापासून अडतात वारंवार, ते खरं तरी आता त्यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये आणायला पाहिजे होते, मांडायला पाहिजे होते. मात्र ते तसं झालं नाही. आणि तसे मंजूर करून घेणं शक्य होतं का? तर सहज शक्य होतं. कारण विरोधकांचा जीव फारच तोळामासा आहे. खूप कमी जीव आहे. आणि असं असताना निश्चितच समाजाच्या हिताचे प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील या तिन्ही पक्षांच्या सरकारनं करणं अत्यंत अपेक्षित होतं, गरजेचं होतं, अशीच सर्वसामान्यांची भावना होती. मात्र झालं भलतंच, वेगवेगळे मुद्दे चर्चेला गेले आणि त्या चर्चांना, त्या विषयांना हवा दिली गेली आणि विषय भरकटवला गेला. हे का भरकटवलं गेलं, हे कुठल्या पक्षाने केलं, हे अजून ठोसपणे पुढे आलेलं नाही. परंतु ते फार सर्वसामान्य माणसांच्या चर्चेमध्ये, समाज माध्यमांवरील चर्चेमध्ये ते काही लपून राहिलेलं नाही. ते उघड गुपित आहे असं आपल्याला म्हणता येईल. शिवाजीराव, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. अशा पद्धतीनं ज्यावेळेला एखाद्या व्यक्ती भाषेचा स्तर घसरवून चर्चा करतात, संवाद साधतात, त्यावेळेला खरं तर त्यांना निलंबित करण्याची तरतूद किंवा त्या त्या क्रायटेरियानुसार तरतूद विधानसभा अध्यक्षांकडे असते. ही झाली घटनात्मक तरतूद किंवा कायदेशीर तरतूद. परंतु सर्वसामान्य माणसांच्या दरबारामध्ये अशी माणसं ज्यावेळेला बदनाम होतात किंवा अशा माणसांविषयी चर्चा केली जाते, त्यावेळेला भविष्यातल्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेने खरं तर यांना खाली खेचण्याची गरज आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये केवळ माझा प्रत्येक नेत्याची समर्थन करण्याची अहम हमिका लागलेली दिसते. माझा नेता आणि जरी खालच्या स्तरावर बोलला, खालच्या भाषेचा स्तर हे करून बोलला, तरी देखील त्याचंच समर्थन करण्याची अहम भूमिका लागते. हे कशामुळे होत असावं? हे देखील म्हणजे सर्वसामान्य माणसांचा हा दोष नाही का?
खरं तर मतदारांचा हा दोष म्हणायलाच हरकत नाही आता. कारण ज्यावेळी आपण मतदान करतो, त्यावेळी आपण बुद्धी गहाण ठेवतो का? आपण कोणाला निवडून देतो? हम्म, हम्म, वाचाळवीरांना निवडून हम्म, देऊन असं आपल्या लोकशाहीचे वाबाडे आपल्याला काढायचे आहेत का? हा विचार करायला नको का? मतदार सुशिक्षित असायला नको का? ज्यावेळी आपण मतदान करतो, त्यावेळी वैचारिक आपण हम्म, बुद्धी ती जी काय आहे, ती आपण गहाण ठेवतो का? खरं तर इथे हम्म, आपण आपला लोकप्रतिनिधी ज्यावेळी निवडून देतो, आपल्या भागाचे प्रश्न काय आहेत, आपल्याला त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहे, हे सगळं त्याचा विचार करायला पाहिजे आणि एकंदरीत कोण ठीक आहे, काही तिथे मतभेद असू शकतात. परंतु आपल्याला हम्म, एखाद्याची विचारसरणी जरी पटत नसली, परंतु ही व्यक्ती त्या दृष्टीने कुवत असलेली व्यक्ती आहे, तर तिला आपण मतदान टाकायला हरकत नाही. अशा पद्धतीचा विचार हो. मतदारांमध्ये आहे का? एकंदरीत एकंदरीत दोष हा जास्तीत जास्त हा मतदारांकडे जातो. आणि त्यानंतर जो हम्म, येतो तो लोकप्रतिनिधींकडे. लोकप्रतिनिधी ठीक आहे. एकदा तुम्ही निवडून दिल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष मतदारांकडे पाहायचं नाही. हा जो आविर्भाव आहे तुमचा, हा खचितच हम्म, हम्म, योग्य नाहीये. एक हा मस्तवालपणा आहे हम्म, तुमचा. एकदा मी निवडून दिलं, आता काय मला लोकांची गरज नाही. नंतर मग तुम्ही सत्तेच्या मस्तीत राहणार किंबहुना विरोध एकंदरीत तुम्ही एक सरकारी एक प्रकारचे जावईच होणार. हम्म, हम्म, तुम्हाला हम्म, सगळ्या हम्म, सगळ्या हम्म, पद्धती तुम्हाला कोण विचारणार? तुम्हाला जाब विचारणारं कोण हम्म, नाहीये. अशा पद्धतीने, हम्म, अशा आविर्भावात तुम्ही जर राहणार असाल तर हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हम्म, आणि लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे. एकंदरीत हा दोष हम्म, दोन्हीकडे पण जातो. हा मतदारांकडे जसा दोष जातो, किंबहुना चांगली हम्म, माणसं निवडणं अपेक्षित आहे. वैचारिक बैठक असलेली, एकंदरीत स्वच्छ चारित्र्याची, एकंदरीत चांगले प्रोटोकॉल पाळणारी माणसं ज्यावेळी निवडून देणं अपेक्षित असताना त्यांच्याकडून तसं होत हम्म, नाही. हम्म, किंबहुना वाहवत हम्म, जाणारा मतदार हा चुकीच्या काही लोकांना निवडून देतो आणि मग महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हसं होतं. आणि मग ही हम्म, मंडळी एकंदरीत मतदारांना मोजत नाही आणि मग 5 वर्ष हे मस्तवालपणे वागतात. हा दोष दोन्हीकडेही जातो. एकंदरीत असंच हम्म, या हम्म, पद्धतीने म्हणावं लागेल. नाही बरोबर आहे. मग मला एक पटकन उपप्रश्न सुचलाय तोही विचारतो, की माझा मुद्दा असा आहे, की 5 वर्षांनंतर खाली खेचायचा की बसवायचा हा मतदारांचा निर्णय आहे, मान्यच आहे. परंतु आता समाज माध्यम किंवा इतर माध्यमं सर्वसामान्य माणसांच्या मतदारांच्या हातात आलेली आहेत. त्या माध्यमातनं सुद्धा हे आपला नेताच कसा ग्रेट आहे, आपला नेता चुकीचा बोलला असला, चुकीच्या पद्धतीने त्याने शब्दोच्चार केलेले असले, तरी आपला नेताच कसा ग्रेट आहे, हे मांडण्याची जी भूमिका सध्या मतदार घेत आहेत, सर्वसामान्य माणसं घेत आहेत किंवा समाज माध्यमांवरची लोक घेत आहेत, ते घातक आहे. त्याबद्दल मला थोडक्यात सांगा. एकंदरीत जो एक तरुण वर्ग साधारणपणे आहे, सरसकट आपण म्हणत नाही. परंतु जो एक तरुण हम्म, वर्ग अलीकडच्या ह्याच्यामध्ये आहे, की जो साधारणपणे ही समाज माध्यमे जी आहेत, त्यांच्या जास्त आहारी गेलेला आहे किंबहुना त्याचा वापर जास्त करतो. आणि एक गोबेल्स हम्म, नीती असते, की बंबार्डिंग करत राहायचं सतत, त्याच्या ह्याच्यावरती करत राहायचं. हम्म, म्हणजे आपण शल्य नीती आपण मराठीत म्हणूयात, की तू वाईट आहे, हा चांगला आहे, हाच चांगला आहे, हाच चांगला आहे. म्हणजे जे आपण सतत ते हम्म, सातत्याने ते बोलत राहतो. या पद्धतीने नेते मंडळी किंबहुना पक्ष पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. हम्म, काय केलं जातं? आपलाच नेता हम्म, कसा हम्म, बरोबर आहे किंवा तो जो नेता आहे, तो आपणच कसं बरोबर आहे, विरोधकच कसा चुकीचा आहे, या पद्धतीने ते मतदारांवरती आणि साधारण समाजमानावरती ते बिंबवण्याचा प्रयत्न करीत असतात. अर्थात त्यांचा तो खरं. प्रयत्न आहे. त्यांचा तो राजकारणाचा एक भाग अलीकडे आपण समजूयात. परंतु हम्म, लोकांनी, मतदारांनी, समाजातल्या घटकांनी याचा थोडंसं त्याची दुसरी पण बाजू तपासायला हवी, असं माझं स्पष्टपणे मत आहे. ती तपासली जाते का? हम्म, मला असं वाटतं ती तपासली जात नाही. जे समोर येतंय तेच सत्य आहे, असं गृहीत धरून जी चालण्याची जी पद्धत आहे, ही अतिशय मारक आहे, असं मला इथे म्हणावंसं वाटतं. हम्म, हम्म, त्यामुळे हम्म. आपण जे म्हणालात आपल्या विचाराशी मी 100% सहमत आहे. अगदी अगदी बरोबर आहे. कारण अ, 5 वर्षां होतील, 5 वर्षांनंतर मतपेटीमध्ये मतं टाकता येतील आणि लोकांना निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना मागे बोलवता येईल, हे सगळं जरी खरं असलं तरी आता वेगळं हत्यार, एक समाज माध्यमांचं हत्यार लोकांच्या हातामध्ये, सर्वसामान्य मतदारांच्या हातामध्ये आहे. ते जर त्यांनी योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरले. एक काळ असा होता की चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबरच म्हणण्याचं धाडस सर्वसामान्य माणसांमध्ये होतं, अशिक्षित समाज असताना सुद्धा. मात्र आजकालचं प्रचंड सुशिक्षित समाज होऊन देखील, समाज माध्यम हातात असून देखील, वेगवेगळी शस्त्र हातात असून देखील, शस्त्र इन द सेन्स समाज माध्यमांसारखी शस्त्र हातात असून देखील सर्वसामान्य मतदार त्याचा ठामपणे वापर करत नाही आणि तो चुकीच्या दिशेने चालतो. आणि त्यामुळेच अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींचं फावतं असं म्हणायला प्रचंड वाव आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीची वक्तव्य
मी विधिमंडळात काय किंवा कुठेही केली काय, माझं फारसं काही बिघडत नाही, अशी मानसिकता या लोकप्रतिनिधींची तयार होते. आणि म्हणूनच कदाचित आत्ताचं हे विधिमंडळाचं अधिवेशन जे गाजलं, ते भाषेचा स्तर घसरल्यामुळे गाजलं, नको ते विषय चर्चेला आणले गेल्यामुळे गाजलं, जे की लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला घातक आहे. आणि तुम्ही फार महत्वाचं वाक्य या संपूर्ण चर्चेदरम्यान वापरले शिवाजीराव, की महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडतंय, मात्र ते महाराष्ट्र कुठंच दिसत नाही. महाराष्ट्रातील जनता, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी कुठंच दिसल्या नाहीत, दिसत नाहीत. हे अत्यंत खेदजनक आहे. ही अत्यंत मोठी खंत आहे. ती कधी प्रगतीपथावर आपला या सगळ्या गोष्टी बाजूला पडतील आणि कधी प्रगतीपथावरती जाईल महाराष्ट्र, याची केवळ कल्पनाच करूया, भविष्यात तशी अपेक्षा करूयात. कारण अनेक सुजाण नेते देखील या महाराष्ट्रात आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची चर्चा, विधिमंडळाची चर्चा योग्य दिशेने न्यावी, अशीच विनंती या चर्चेच्या दरम्यान एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मी करतो. शिवाजीराव, तुम्ही देखील अत्यंत मोजक्या आणि मार्मिक टिप्पणी करत अभ्यासपूर्ण मांडणी या विषयावरती केली, त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपणास मनापासून धन्यवाद देतो. आपण आज इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.